प्रभाग क्रमांक 3 मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांची सभा झालेली आहे। अमर मांगले जे की शिवसैनिक आहेत, मुश्रीफ साहेबांचे अगदी विश्वासू म्हणून ओळखले जातात, त्यांच्यासाठी ही सभा होती। या सभेदरम्यान आपण पाहिले की मंत्री मुश्रीफ यांनी अमर मांगले यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे। याशिवाय प्रभाग क्रमांक 3 मध्ये ते भरघोस निधी देण्याचा आणि या प्रभागाचा कायापालट करण्याचा संकल्प आणि आश्वासन दिलेलं आहे। तर आपण पाहू शकतोय सभेला गर्दी देखील तितक्या प्रमाणात होती आणि ही सभा आज या गर्दीमुळे गाजलेली आहे, गडिंगलमध्ये चर्चेची राहिलेली आहे आणि अमर मांगले आणि त्यांची टीम आहे। याशिवाय सुजाता मांगले आहेत। कोपरा सभा झालेली आहे। मंत्री मुश्रीफ यांनी तोंड भरून कौतुक केले। तुमच्या या कामाचा फायदा प्रभाग 3 मध्ये होईल असं देखील सांगितले। निश्चितच आज जी सभा झाली ती कोपरा सभा नसून प्रभाग 3 मधले सर्व नागरिक येऊन आज विजयी निश्चय सभा आज खऱ्या अर्थाने ही झाली। आदरणीय आमचे नेते हसन मुश्रीफ साहेबांनी आज प्रभाग 3 मधील जे काही प्रलंबित कामं आहेत ती पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आता मागील 2 दिवसामध्ये प्रभाग 3 मध्ये काही राजकीय घडामोडी घडत आहेत। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील साहेब माझ्या प्रभागामध्ये येऊन गेले। आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब येऊन गेले। निश्चितच मला इतकंच सांगायचं आहे की माझ्या प्रभागातील प्रलंबित जी कामं आहेत ती माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेबच पूर्ण करू शकतात, कारण ती कामे पूर्ण करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे। काय वाटते, चंद्रकांत दादा येऊन गेल्यात, शिवाजीराव पाटील आमदार येऊन गेल्यात तुमच्यासाठी? खऱ्या अर्थानं मी 9 ते 9.5 वर्ष ह्या जनतेची कामं करतोय। मी अभिमानानं सांगतोय की माझ्या प्रभागामधील एकही असा उमरा नाही की जिथे माझं शासकीय काम पोचलेलं नाही किंवा मी तिथं काम केलेलं नाही। निश्चितच माझी जी नाळ आहे ही माझ्या प्रभाग 3 मधील जनतेशी जोडली गेलेली आहे आणि निश्चितच ही नाळ कोणीही आली तरी ती तुटू शकणार नाही। जे काही अमर मांगले यांचे विरोधक जे आहेत यांच्या प्रचारासाठी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आलेले होते। याशिवाय चंदगड विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत शिवाजीराव पाटील आलेले होते। पण सर्वसामान्य जनतेशी सर्वसामान्य कामे करून नाळ जोडलेली आहे, तुटणार नाही असा अमर मांगले यांचा विश्वास आहे। काय सांगाल ताई, कशा पद्धतीने मतदारांचा प्रतिसाद मिळतोय? आज खूप चांगल्या पद्धतीने इथे कोपरा सभा ही संपन्न झालेली आहे। खूप लोक प्रभागातील जमलेले होते। काय वाटते, कसा विश्वास वाटतो जनतेवर? जनतेवर पूर्ण विश्वास आहे की ते घड्याळाचं मतदान करतील। मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जी सर्व विकास कामे आहेत ते पूर्ण होतील, पूर्ण करू आम्ही असा जनतेला विश्वास आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून रेखा गणपती पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता, त्यांनी माघार घेतलेली नव्हती। पण आज आपण पाहिले की त्या रेखा गणपती पाटील ह्या मुश्रीफ साहेबांच्या स्टेजवर म्हणजेच प्रभाग क्रमांक 3 ची जी कोपरा सभा होती या कोपरा सभेच्या या स्टेजवर उपस्थित होत्या। का पाठिंबा दिलाय ताई तुम्ही मुश्रीफ साहेबांच्या या सभेला उपस्थित राहिलाय? प्रभाग क्रमांक 3 मधल्या या दोन्ही उमेदवारांना तुम्ही पाठिंबा दिलाय? मी अमरदादा आणि सुजाताता यांचा पूर्ण पाठिंबा आहे माझा आणि त्यांचं कार्यही चांगलं आहे। काही पण काम सांगा, पहिल्या हाकेला धावून येणार ते। का पाठिंबा दिलाय तुम्ही? काय यांच्याकडे आश्वासित केले त्यांनी किंवा काय यांच्याकडे पाहून तुम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केलाय? पाठिंबा म्हणजे आम्ही त्यांना म्हणजे बघतच आलेलो आहे, त्यामुळे त्यांचं काम जे काय आहे ते की नाही चांगलं आहे, त्यामुळे आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे। तर आपण पाहिलं की रेखा गणपती पाटील ह्या प्रभागातून लढणार होत्या, उमेदवारी अर्ज ठेवलेला होता। पण अमर मांगले असतील किंवा सुजाता मांगले किंवा त्यांचे जे पती आहेत संतोष मांगले यांचं जे काम आहे हे खूप चांगलं आहे। कधीही हाक मारली तर ते कामाला नाही म्हणणार नाहीत, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील, प्रभागाचा विकास करतील आणि या मतदारसंघाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतील म्हणून रेखाताईंनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। आणि एकंदरीतच आज आपण पाहिलं तर आजची सभा पाहिली आणि ही आजची जर गर्दी पाहिली की जसं अमर मांगले म्हणतात की ही सर्व जनता जी आलेली आहे ही विजय निश्चय करण्यासाठी आलेली होती, म्हणूनच अमर मांगलेंनी म्हटलेलं आहे की ही कोपरा सभा नव्हे तर ही विजय निश्चय सभा आहे आणि ही सभा अतिशय उत्साहामध्ये आणि तेवढ्याच ताकदीने ही संपन्न झालेली आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।